प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचं पाऊल का उचललं यावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। दरम्यान रुग्णालयाच्या व्यवहारातून बेदखल केल्यामुळे ते निराश झाले होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते। शनिवारी दुपारी वळसंकर यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। एका मराठी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री अपेक्षित असताना रुग्णालयाकडून नोंद न करता पैसे आकारले जात होते। यावर वळसंकर यांनी आक्षेप नोंदवला होता। याशिवाय जी महिला कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांकडून पैसे घेत होती तिलाही वळसंकर यांनी कामावरून काढून टाकलं होतं अशीही माहिती सांगितली जाते। या महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्यामुळे तिने आत्महत्येची धमकी डॉक्टरांना दिली होती। या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे। वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना वळसंकरांनी अनेक गरीब रुग्णांची बिल माफ केली होती। मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना रुग्णालयाच्या व्यवहारातून दूर केल्यानं त्यांना प्रत्यक्षात गरीब रुग्णांना फारशी मदत करता येत नव्हती। डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदपत्र हवी होती, त्यासाठी ते आग्रही होते। पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असायची। या संदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता, पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं। जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकर यांनी कामावरून काढून टाकलं होतं, पण नंतर या महिला कर्मचाऱ्यानं कामावरून काढल्याबद्दल आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती। तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता, पण डॉक्टरांना ते मान्य नव्हतं। अखेर या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेले आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्याही चर्चा सुरू आहेत। डॉक्टरांचे वडील डॉक्टर पद्माकर वळसंकर हे जुन्या पिढीतील सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णसेवक होते। त्या काळातील यशस्वी डॉक्टर होते, त्याचबरोबर नगरसेवकही होते। डॉक्टर शिरीष वळसंकर हे राजकारणात सक्रिय नसले तरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता। वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचं बिल ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे, पण गेल्या 3-4 वर्षात त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्यानं त्यांना गरिबांची अशी सेवा करता येईना। त्यामुळे डॉक्टर वळसंकर निराश झाले होते अशी निकटवर्तीयांच्या चर्चेतून ऐकायला मिळतंय। डॉक्टर वळसंकर यांच्यावर शनिवारी दुपारी मोदी स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अनेक जीवनदान मिळालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर्ती झाले।